गार्डन करायचं कारण हक्काच आहे। बिलकुल आदित्य भाऊने सांगितल्याप्रमाणे मी पण सांगते की आम्ही विकासाच्या विरोधी नाही, पण विकासाच्या नावावर एका मोठ्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्राईम स्पॉटच्या जागा स्वस्त दरात द्यायच्या आणि एक मोठा घोटाळा निर्माण करायचा, त्याच्या आम्ही विरोधात आहोत। मुंबईकरांच्या जागा, सरकारच्या जागा, मुंबईकरांच्या हक्काच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या या लोकांच्या गळ्यात टाकण्याचं काम चालू आहे। त्यांनी सांगितलं की धारावीच्या 1 लाख लोकांना, 1 लाख फॅमिलींना बाहेर, 1 ते 1.5 लाख फॅमिलींना बाहेर काढण्याचा प्रयोग चाललेला आहे। आम्ही याला विरोध करत आहोत की आम्ही तर म्हणतोय की आम्हाला धारावीतच घर द्या, मग हा सगळ्या जागा कशासाठी चालल्यात आणि या जागा घेण्यामागचा उद्देश काय? आणि घेत असताना रेडिएटरच्या 25% सांगायचं, टेंडरमध्ये 10% टाकायचं आणि अशा मोठ्या जागा घ्यायच्या। आज या ठिकाणी मुंबईकरांना सगळ्यात मोठी जी समस्या कुठली आहे तर ओपन स्पेसची समस्या आहे। श्वास घ्यायला, खेळायला मुलांना जागा नाही आहेत आणि अशा वेळेला इतकी निसर्गाची जागा, खरं तर आरेची, तुम्ही एक बेताळ टेकडीचा उल्लेख केला, पण आरेची लढाई अजून चालू आहे। म्हणजे आपण सातत्याने झाडं कापत चाललोय, मुंबईमध्ये जंगल, सिमेंटच्या आणि त्या म्हणतो आपण जंगल निर्माण करत चाललोय, नॅचरल जे आपले सगळे रिसोर्सेस आहेत ते आपण संपवत चाललेलो आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही सुरू केली। मधल्या काळात आम्ही आदित्य भाऊ आम्ही सिग्नेचर मोमेंट सुद्धा सुरू केली आणि सातत्याने ही लढाई लढण्याचं आम्ही काम करणार आहोत। कारण मदर डेअरी असेल किंवा मुलुंडचे लोक असतील किंवा देवनारचे असतील किंवा कोरबा मिठागर असतील, या जमिनी या सरकारच्या आहेत आणि तिथल्या नागरिकांच्या, त्या नागरिकांना मिळालं पाहिजे आमची अशी भूमिका। आणि त्यामुळे लोकांची जी मागणी असेल, आता बरोबर साहेबांनी सांगितलं की 3 महिन्यामध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय होणार आहे। काल पाऊस पडला घोषणांचा, काल घोषणांचा एक पाऊस पडला, आम्ही विधिमंडळात बघत होतो। आदित्य भाऊ त्याच्याबद्दल पण बोललं गेलं पाहिजे। बिलकुल ज्याचं बजेट जेवढं नाही त्याच्यापेक्षा मोठ्या घोषणा करण्याचं काम झालं, पण जनतेला बरोबर माहिती पडलेलं आहे की 15 लाख पण कुठे गेले, काळा धन पण कुठे गेलं, काय काय झालं, 2 करोड नोकऱ्या कुठे गेल्या, महिलांवरच्या बाबतीमध्ये काय झालंय सांगायचं तर खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपाची आणि आता माहिती एकनाथ शिंदेची पण सवय झालेली। काय संगत का असर तर होऊन जातो ना। त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की ही जी योजना सांगतात ना ते 1500 रुपये लाडली बहीण, काय लाडकी बहीण, ती योजना आम्ही सांगितली न्याय हक्कामध्ये 8,500 रुपये आणि प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये। त्यामुळे बरोबर आदित्य भाऊ सांगतात, सरकार आलं की आदित्य भाऊ आम्ही जरी केंद्रात गेलेलो असलो इथे पण बसवणार आणि राज्यामध्ये पण तुम्ही बसणार आहात। त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या 3 महिन्यानंतर आता घोषणांचा पाऊस केलेल्या लोकांना आम्ही दाखवू की खरं लोकांचा विकास काय असतो आणि